नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा लाडका मित्र सिद्धार्थ तांबे. आजचा हा ब्लॉग आपण शिर्डीवरती करतोय, जे की माझं सेकंड होम आहे. सेकंड पण नाही बोलू शकत मी, बाय बर्थ तिथं, त्यामुळे मी सेकंड पण नाही बोलू शकत. सो ठीक आहे, लाईक 50-50, जिंतूर आणि शिर्डी 50-50. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग मी का करतोय, ॲक्च्युली मला खूप जणांचे फोन कॉल्स येत आहे की शिर्डीत कशी व्यवस्था चालू आहे दर्शनाची, त्यानंतर बाकी सगळी सोयीसुविधा काय चालू झाल्यात. सो म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग करून घेऊ, एक छोटासा इन्फॉर्मेशन जो आपल्या मित्रांनाही काम येईल, जे माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनाही काम येईल, आणि आपल्या महाराष्ट्रातले कुणी असेल त्यांनाही काम येईल, जे दर्शनाला येण्यापूर्वी यूट्यूब प्रेफर करताय, यूट्यूबमध्ये काहीतरी बघताय, चला यार तिथलं पहिले लोकेशन बघू कुणी काही अपडेट दिलं की नाही. ॲक्च्युली हा ब्लॉग मी काल हिंदीमध्ये बनवत होतो, पण ही जी एनर्जी दिसते ना चेहऱ्यावरती, लाईक ही हिंदीमध्ये बोलताना नाही दिसत. सो म्हटलं चला आज मराठीतच ब्लॉग करू. कालचा पूर्ण दिवस ब्लॉग गेला आणि आज थोडं लेट चालू केले, कारण की मला माहिती आहे मराठीत बोलताना मी कॉन्फिडंट असतो आणि लाईक दनादन ब्लॉग चालतं. तर ठीक आहे, चला आपण सुरुवात करूया एंट्रन्सपासून. शिर्डीत किती एंट्रन्स आहे त्यापासून सुरुवात करूया. चलो ठीक आहे, बघू. तर आपण आता आलो आहे शिर्डीच्या एंट्रन्सला. ॲक्च्युली शिर्डीला मेजर 2 एंट्रन्स आहे, एक नॉर्थ साईड आणि एक साऊथ साईड. नॉर्थ साईडची एंट्रन्स ही आहे, साऊथ साईडला अशी भव्य दिव्य कशी काही एंट्रन्स अशी नाही आहे. आणि जी नॉर्थ साईडची एंट्रन्स आहे तिला शक्यतो मुंबई, नाशिक, धुळे वगैरे या साईडनी जास्त भक्त या साईडनी येतात. या कमानीतनं तुम्हाला ही सगळ्यात पहिली कमान लागेल. आणि जी साऊथ साईडची तिकडं अशी काही कमान वगैरे केलेली नाही आहे सगळ्यात मोठी वगैरे, तर ठीक आहे, राहता येईल तुम्हाला मध्ये. आणि ज्या साईडनी जास्त रोड खराब आहे, आता थोडा रिपेअर वगैरे केलं आहे, तसं काही एवढा इश्यू नाही आहे. तर ठीक आहे, हे झाले 2 मेजर एंट्रन्स. आणि छोटे मोठे जे रस्ते आहेत ते आहे डोराळे, कोराळे, त्यानंतर एअरपोर्टचा रोड जो आहे संगमनेरवरनं मधला रस्ता म्हणू शकतो, लाईक तो एक रोड आहे. आणि असे भरपूर छोटे मोठे रस्ते. पण ठीक आहे, हे दोन मेजर एंट्रन्स आहे, हे लक्षात ठेवा. तर ठीक आहे, आता पुढे जाऊन बघूयात आता दर्शनाची कशी सोय ती तुम्हाला दाखवतो. 2 पद्धतीची, ऑफलाईन आणि ऑनलाईन, तुम्हाला दोन्ही पण पद्धती दाखवतो आता कशा आहेत. तुम्हाला राईट साईडला मीन्स नॉर्थची एंट्री जी आहे, आता जी कमान तुम्ही बघितली तर राईट साईडला तुम्ही इकडे पोलीस स्टेशन बघू शकता, काम चालू आहे. तर या लेफ्ट रोडने जायचं आहे. आणि या साईडला तुम्हाला जे ऑफलाईन दर्शन पासेस आहेत ते भेटणार आहे. बघा, हे हॉटेल लक्षात ठेवा, कलासाईच्या मागे स्मशानभूमी आहे. या रोडने लेफ्ट साईडने गेल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन पासेसची सुविधा इकडे मी दाखवतो. हा लेफ्ट घेतल्यानंतर हा सगळ्यात पहिला राईट घ्यायचा. प्रेसिडेंट इन पासून तुम्हाला राईट घ्यायचे आणि त्यानंतर परत लेफ्ट घ्यायचे. चला, ऑफलाईन दर्शनाची पासेसची लाईन येऊपर्यंत मी तुम्हाला ऑनलाईन दर्शनाची पासेसची सिस्टीम कशी ते सांगतो. तर पर डे काही पासेस ठरलेला असते, एक ठराविक आकडा ठरलेला असतो. ऑनलाईन ॲपद्वारे तुम्ही हे पासेस रजिस्टर करू शकता. आणि कदाचित तुम्हाला ऑनलाईन पासेस हे काही दिवसांनंतरच भेटेल, कारण जवळपास 3, 4, 5 असे खूप दिवसांचे पासेस रजिस्टर्ड असतात ऑलरेडी. तर इथं आल्यानंतर राईट वळायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, ही ऑफलाईन पासेसची सिस्टीम आहे. इकडे गेल्यानंतर तुमचं आधार कार्ड काही जे असेल बायोमेट्रिक स्कॅन करता आणि त्यातून तुम्हाला पासेस उपलब्ध होता. त्यानंतर तुम्ही डायरेक्टली लोकेशन पण टाकू शकता, गोल्डियाज हॉटेल शिर्डी. तर गोल्डियाज समोर आहे एक्झॅक्ट दर्शन पासेस, म्हणजे जे ऑफलाईन सिस्टीम आहे ती तुम्हाला इथं उपलब्ध आहे. तुम्ही डायरेक्टली गोल्डियाज हॉटेल पण टाकू शकता. आणि इथनं पासेस घेतल्यानंतर हा जो रस्ता आहे स्ट्रेट मंदिराकडे जातो. तर इथनं गाडी जाणार नाही, थोडं आम्हाला फिरून जावं लागेल. मी तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की दर्शन लाईन कुठून चालू होती. तर आपण आता दर्शन लाईन जवळ पोहोचलोय. तिकडे मी मास्क नव्हता घातला, तिकडे जास्त गर्दी नव्हती. इकडे गर्दीत आलंय, सो मास्क घातलंय. आता काल लाईन पण चालू नव्हती, आज मी तुम्हाला दाखवू शकतो लाईन चालू आहे. आणि थोडा आवाज येत असेल या ब्लॉगच्या स्टार्टिंगपासून, सो प्लीज इग्नोर दॅट व्हॉइस. तर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे दर्शन लाईनची एंट्रन्स आहे. आणि शक्यतो तुम्ही या दर्शन लाईनला लागण्याआधी साई कॉम्प्लेक्समध्ये शॉपिंग करून घ्या, कारण जी एक्झिट आहे ती एक्झिट मंदिराच्या त्या साईडने आहे. सो त्या साईडने तुम्ही येण्याच्या पहिले ह्या साईडने ज्यावेळेस जाशाल त्यावेळेस पहिले इकडे शॉपिंग करून घ्या. मंदिराच्या त्या साईडने गेल्यानंतर परत इकडे येण्याचं काही काम उरणार नाही म्हणजे तुमचं, आणि तुमचा खूप मोठा चक्करही वाचेल.
कारण की मंदिराचे सगळे मधले दरवाजे बंद केलेत, तुम्हाला पूर्ण फिरूनच यावं लागेल. सो लाईक साई कॉम्प्लेक्स ओपन आहे, सो तुम्ही इथं प्रॉपर शॉप करू शकता. पूर्णपणे साई कॉम्प्लेक्स ओपन आहे, जे की खूप 8-8.5 महिने बंद होतं. लाईक सिरियसली सगळे शॉप्स चालू आहे आणि थोडं बरं वाटतं मला, पण पहिला थोडं आजारी फील व्हायचं. आणि लाईक आज दीपक हेल्प करतोय आपल्याला. दीपक चित्ते इज अगेन इन सिद्धार्थ तांबे पाटील ब्लॉग्स. तर ठीक आहे, इकडे बघू शकता साई कॉम्प्लेक्स पूर्ण चालू झालं आहे. तर आता पहिले इथं तुम्हाला एंट्री दाखवली, आता एक्झिट गेटकडे जाऊयात. तर साई कॉम्प्लेक्सच्या बाजूला महालक्ष्मी मंदिर आहे, तर तुम्ही पहिले इथं पण जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला परत पूर्ण मंदिराला चक्कर मारण्याची गरज पडणार नाही. दर्शन लाईनच्या आधी तुम्ही इकडे येऊ शकता. तर दर्शन लाईनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय आहे तर सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे पाळलेली आहे. मध्ये खूप ऑटोमॅटिक सॅनिटायझरचे मशीन्स आहेत आणि काही टप्प्यात लोक सोडत आहे, जेणेकरून तेवढे लोक म्हणजे काही ठराविक आकडा बाहेर निघाल्यानंतर बाकीच्या जणांमध्ये सोडत आहे आणि पूर्ण दर्शन लाईनमध्ये फिरून तुम्हाला समाधी मंदिरापर्यंत पोहोचता येते. असं सिस्टीम केलं आहे. सो लाईक आणि असं जास्त काही नाही, पण अर्ध्या ते पाऊण तासात तुमचं दर्शन पण होऊन जातं आहे. तर ऑफलाईन जे पासेस आहेत ना ते ॲक्च्युली तुम्हाला अजून 2 ठिकाणी अवेलेबल आहे. बस स्टँड जवळ आहे आणि एक द्वारावती जवळच आहे ना, द्वारावती जवळ अवेलेबल आहे. थोडा मास्कमुळे आवाज कमी येत असेल, पण एक जो आहे तो गोल्डियस समोर आहे, दुसरा जो आहे तो बस स्टँड समोर आहे आणि तिसरा जो आहे तो द्वारावती समोर आहे. असे 3 ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पासेस भेटू शकतात. आता तुम्ही हे इथं 1 नंबर गेट आहे, त्यानंतर इकडे पुढे गेल्यानंतर 5 नंबर गेट. आता ह्या 5 नंबर गेटमधून एक्झिट आहे, जे करून पूर्ण समाधी मंदिरातून लेंडी बागेच्या जवळून बाहेर. आणि लेंडी बागेत कदाचित जाऊन देत नाहीये, कारण की अजून पण एवढं काही कंट्रोलमध्ये आलेलं नाहीये. तर आपण आता 5 नंबर गेटपासून लेफ्ट आल्यानंतर हा स्तंभ आहे, इकडनं स्तंभाचं दर्शन घेऊ शकतो. आणि 5 नंबर गेट जवळ जो 1 नंबर गेट आहे ना, तर तो आहे VIP, म्हणजे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ज्यांनी केलं आहे ना, तर त्यांची एंट्री 1 नंबर गेटपासून आहे. मी पहिले बोलण्यात चुकलं ॲक्च्युली, ती सर्वांची कॉमन लाईन नाही, 1 नंबरपासून VIP म्हणण्यापेक्षा जे ऑनलाईन पासेस आहे त्यांची एंट्री आहे. आणि ह्या साईडने हा मोकळा एरिया ठेवला आहे, जेणेकरून कळसाचं दर्शन प्रॉपर होतं इकडनं. ज्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही झाले किंवा ऑफलाईन टोकन्स नाही भेटले त्यांच्यासाठी इकडनं कळसाचं दर्शन आहे. आणि इथं पण भरपूर मार्किंग्स वगैरे करून ठेवले आहेत. सोशल डिस्टन्सिंग पण कोणी पाहताना काही दिसत नाही आहे. ठीक आहे, इतना चलता आहे. मुंबईपेक्षा बेटर आहे. सिटीज बाहेरच्या मोठ्या सिटीजपेक्षा ॲक्च्युली बेटर आहे. ह्या एम्प्टी स्पेस नंतर म्हणजे इथं जे कळसाचं दर्शन होतं इकडनं, तर ह्यानंतर आपण द्वारकामाई आणि चावडीकडे जाऊयात. तिथे पण बाहेरनं दर्शन होईल शक्यतो, कारण की बंद आहे. सो तुम्ही इथे बघू शकता, ही मंदिराची बॅक साईड आहे आणि हा रस्ता खूप जास्त जवळ आहे मंदिराच्या. ठीक, तर ह्या साईडने आल्यानंतर कळस दिसते तुम्हाला, इकडे द्वारकामाई आहे आणि द्वारकामाईमधलं दर्शन चालू आहे, पण ती पण एक सिंगल लाईन चालू आहे आणि लिमिटेड लोक सोडत आहे. 8 ते 9 जण फक्त मध्ये सोडत आहे. आणि इकडे चावडी आहे, चावडीतलं पण दर्शन फक्त बाहेरनं चालू आहे, जास्त मध्ये नाही जाऊन देते. आणि तुम्ही बघू शकता गर्दी एकदम जास्त कमी आहे. इकडेही तुम्हाला ही छोटीशी कमान भेटेल आणि त्यानंतर इकडे हनुमान मंदिर आहे. पहिले हा हनुमान, हे म्हणजे हनुमानाची मूर्ती, पहिले ही शेंदूर नव्हता या हनुमानाला. हनुमानाला म्हणजे हनुमानाच्या मूर्तीला पहिले शेंदूर नव्हता, हा शेंदूर नंतर लावण्यात आला. ही पूर्ण मूर्ती काळ्या दगडात आहे, सिंगल काळ्या दगडात आहे, पूर्ण मूर्ती कोरलेली होती. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता इकडे सगळं बंद आहे, 3 नंबर गेट. आणि हे शेड पण तुम्ही बघू शकता, इथे सगळे मोठे कार्यक्रम वगैरे होता, हे सगळं बंद आहे. लाईक इथं आल्यानंतर असं वाटतं शिर्डी चालूच नाही आहे. ठीक आहे, ह्या साईडचं सगळं मार्केट ओपन झालं आहे. चावडी द्वारकामाई समोरचं पण सगळं मार्केट ओपन झालं आहे. तर चावडी समोरीकडे आल्यानंतर नाट्यगृह आहे. याचं नाट्यगृहाचं नाव बदललं, इथे लाडू प्रसादचा काउंटर केला होता. तर आपण आता परत त्या स्तंभाजवळ आलो आहे. स्तंभ नाही म्हणू शकत मी, झेंडा म्हणू शकतो. आणि जे तुम्ही लेफ्ट साईडला मार्केट बघताय हे पण पूर्ण चालू झालं आहे. गोंदकर कॉम्प्लेक्स आणि राईट साईडला आहे तुम्ही मंदिराची पाटी बघू शकता. याचे स्नॅप्स तुम्हाला खूप वेळेस बघायला भेटले असतील. तर ठीक आहे, इकडनं स्ट्रेट गेल्यानंतर म्हणजे नॉर्थ साईडला गेल्यानंतर तुम्हाला भोजनगृह भेटेल, प्रसादालय, शिर्डीचं प्रसादालय साईबाबांचं. तर ठीक आहे, तिकडे तुम्हाला दाखवतो मार्केट कसं ओपन झालं आहे बघूया. पोलीस स्टेशनपासून मध्ये जायचं आहे, पोलीस स्टेशन आणि हॉटेल सिद्धांतपासून हा रस्ता मध्ये भेटतो तुम्हाला.
भोजनगृहकडे जाण्यासाठी. इकडचं मार्केट पण चालू झालंय, पण इकडे एवढा फ्लो नाहीये, पहिल्यासारखा फ्लो नाही राहिला या मार्केटला. बरेचसे दुकानं तर अजून बंदच दिसत आहे, पण आहेत काही दुकानं चालू आहेत. आणि या साईडला तुम्ही साईबाबांची मोठी मूर्ती पण बघू शकता. आणि इकडे भोजनगृह. आता भोजनगृहमध्ये जास्त काही डिटेल नाही सांगणार, कारण की अजून बाकीचे पण पॉईंट्स कव्हर करायचे आहेत आणि ब्लॉग छोटा करण्याचा प्रयत्न करेल मी. तर शिर्डीत राहण्याची सोय जर बघायला गेलं तर शिर्डीतलं जे 1000 रूम बोलू शकतो आपण, 1000 रूम 200 रूम भक्त निवास, इथं सगळीकडे राहण्याची सोय. आणि ज्यांना प्रायव्हेट हॉटेल लॉज वगैरे मध्ये राहायचं असेल तर ते ऑनलाईन बुकिंग न करता ऑफलाईन जरी घेतलं तरी चालेल, कारण की सध्या एवढं काही मार्केट नाही आहे. सो गर्दी नाही आहे, लगेच आल्यानंतर लगेच रूम भेटून जाता. आपण आता मेन चौकात आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक. आणि इथं इमर्जन्सीसाठी पुढे जर आलो तर इथं तुम्हाला हॉस्पिटल पण भेटेल. इकडे राईट साईडला खंडोबा मंदिर आहे आणि याला पण साईबाबांचा खूप मोठा इतिहास आहे मंदिराला पण. आणि त्याच्या शेजारी तुम्ही बघू शकता सुपर हॉस्पिटल. आणि सुपर हॉस्पिटलच्या समोर लेफ्टला बस स्टँड आहे. हे बस स्टँड तुम्ही बघू शकता, खूप भव्य दिव्य बस स्टँड झालं शिर्डीचं. तर जे लोक बस स्टँड मध्ये उतरतील, बसने येतील, त्यांनी शक्यतो पास इथेच काढा. हे बघा, हा शेवटचा गाळा जो दिसतोय ना, हा पासेसचा गाळा आहे. तर इथे का काढा म्हणतो मी ऍक्च्युली, कारण जिकडं तुम्ही बघितलं ना पहिलं ऑफलाईन पासेसची जी सिस्टीम होती तिकडं खूप जास्त गर्दी आहे. आणि हे जास्त लोकांना माहित नाही बस स्टँडमध्ये पण पासेस वगैरे भेटतं म्हणून. तर शक्यतो तुम्ही इथे येऊन काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला गर्दी कमी भेटेल. गर्दी टाळा, जेवढी होईल तेवढी गर्दी टाळा. तर हा होता छोटासा टूर म्हणू शकतो मी शिर्डीचा. थोडा इन्फॉर्मेशन रिलेटेड होता. आणि तुम्ही स्किन बघू शकता, खूप जास्त ग्लो होतीये. हा सध्या थोडं ग्लो करतोय मी. तर ठीक आहे, होप्स तुम्हाला या ब्लॉगमधनं काही महत्त्वाची किंवा तुमच्या कामी येईल अशी काही इन्फॉर्मेशन भेटली असेल तर ठीक आहे. होप्स तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग तुम्हाला काही कामी आला असेल तर प्लीज कमेंट करा. चलो बाय.